लोकांनी हात धरून मला वर चढून या ठिकाणी बसवलं. त्यावेळी माझ्या डोक्यामध्ये काय आपण बोलू शकतो याविषयी जे विचार निर्माण झाले होते ते सगळे या अप्रतिगत प्रवाहामध्ये वाहून गेले. मगापासून एका महत्वाच्या अशा वाङ्मयी तालिकाशी जवळून संबंध असलेल्या संपादक व्यक्तीशी तिला त्याविषयी काय वाटतं, काय असू शकतं, काय प्रयोग करावे लागतात, काय अनुभव असतात, हे सगळं ते अतिशय उत्कटपणे बोलत होते. आणि ते ऐकण्यात मला स्वतःला समजा काही बोलायचं असेल तर वाहून गेल्या प्रामाणिकपणे सांगते. पण एक मुद्दा शिंपू भागवत म्हटल्यावर आपल्या डोक्यामध्ये जो एक मुद्दा येतो त्या संदर्भात काही आठवणी आहेत. एक म्हणजे दोन व्यक्ती. आपल्याला नुसते शिंपू भागवत मला स्वतःला कधीच आठवत. श्रीपती बरोबर राम पटवर्धन बरोबर आणि किंबहुना राम पटवर्धन हे शिंपूच्या तालमीत घेतलेले असे आहेत आणि त्यांची स्वतःची सुद्धा अशी विशिष्ट अशी वाङ्मय भूमिका होती. उदाहरणार्थ आणि स्पष्टपणे त्या काळी चालू असलेल्या वाङ्मय व्यवहारात त्यांचा सहभाग. एक उदाहरण सांगते की निर्मला देशपांडे यांचं बन्सी काहे को बजाई हे पुस्तक लिहिलं जात होतं आणि निर्मला बाईचा अतिशय लोभ होता राम पटवर्धनावर आणि चांगला त्याचा अतिशय स्नेह होता. तेव्हा त्यांनी ते बन्सी काहे को बजाई जेव्हा लिहिलं तेव्हा पटवर्धनांनी ते कसं निकालात काढलं हे मला आठवतं. पटवर्धनांच्या मध्ये ठीक आहे, प्रेमकथा आहे, तरुण प्रेमकथा आहे, ठीक आहे. पण अतिशय महत्वाची गोष्ट जी कादंबरीला आवश्यक असते ते म्हणजे त्या कादंबरीमध्ये त्या काळाचा त्या मुलीच्या सभोवतीच्या संबंध समाजाचा जो एक व्यापक असा अवकाश दिसायला पाहिजे असतो तो त्या कादंबरीत अजिबात. आणि त्यामुळे ती कादंबरी ही आपण चांगल्या कादंबरीत समाविष्ट करू शकत नाही असं राम पटवर्धनांनी स्पष्ट सांगितलं होतं निर्माणामध्ये. आणखी एक प्रसंग मला आठवतो. म्हणजे त्यावेळी आम्ही काही निमित्ताने तुमच्याकडे राहायला गेलो आणि पेंढारकर तिथे सकाळी साधारण 10च्या सुमाराला आले असतील आणि शिकून मी त्यांच्याशी बोलताना एक वाक्य सांगितलं त्यांनी चकित झाले. ते म्हणाले की ही जी तुमची कादंबरी आहे ही आता तुम्ही संबंध कादंबरी थर्ड पर्सन घेऊन येईल. म्हणजे मी सांगतोय असं न सांगता तो सांगतोय कोणतरी अशा पद्धतीने त्या कादंबरीचं पुनर्लेखन करा. म्हणजे एक प्रकाशक त्यावेळी त्या ठिकाणी शिंपू फक्त प्रकाशक नव्हते तर एक संपादक होते. आणि एक संपादक कशा पद्धतीने वाङ्मय कृतीकडे पाहतो आणि ती तिच्या निर्मितीची संबंध प्रक्रिया आहे की ती खडतर असते हे त्याला जाणवलं. तो अशी सूचना करतो की तुम्ही या संबंध कादंबरीचं पुनर्लेखन करा आणि तिथे आर्व्ह्यूज बदलावून वेगळ्या दृष्टिकोनातून ती संबंध कादंबरी पुन्हा लिहिली. आता हे जे आहे हे जे संपादन आहे अशा प्रकारचा संपादक आजच्या वाङ्मय व्यवहारात उपस्थित नाही. हे सध्याच्या वाङ्मय व्यवहाराचा एक मोठा अभाव आहे असं मला वाटतं. कारण एक चांगला संपादक असणं हे खरं तर प्रत्येक प्रकाशकाकडे एक चांगला संपादक असायला पाहिजे. आणि त्यामुळे अनेक प्रकाशकांची आज आपल्याला असं वाटतं की कशाला हे पुस्तक यांनी काढलं असं वाटतं. पुष्कळ म्हणजे मी या ठिकाणी नावं सुद्धा सांगितली असती पण उगीच त्या प्रकाशकांना आणि त्या पुस्तकांना बदनाम करणं सगळ्यांनी बरोबर नाही म्हणून सांगत नाही. पण तसं आहे की अनेक पुस्तकं अशी असतात
की जी त्यांनी कशाला काढली आणि प्रकाशक किंवा ते पुस्तक काढणारे लोक ते वाचतात तरी का म्हणून असा आपल्याला प्रश्न पडतो. म्हणजे आमचे अत्यंत जवळचे स्नेही रामदास भुतकर हे ते प्रकाशित करणारी सगळी पुस्तकं आधी वाचतात का हा मला खूपदा प्रश्न पडतो. आणि हा नाजूक प्रश्न त्यांना कसा विचारावा कधी कधी वाटते नसली ते स्वतः इतक्या लेखनात गुंतलेले असतात. त्यांच्या आत्मचरित्रात्मक खूप आठवणी असतात. गांधीविषयी त्यांना लिहायचं असतं, खूप लिहायचं असतं आणि ते सातत्याने लिहित असतात. अशा त्या भानगडीत ते आपल्याकडे येणारी पुस्तकं वाचतात का हे त्यांना विचारणं म्हणजे अडचणी टाकण्यासारखं, पण बहुधा नसतील वाचत. संपादक एक संपादक हा प्रत्येक प्रकाशकाचा पदरी असायला पाहिजे, चांगला नियुक्त संपादक. अशी परिस्थिती आज आहे असं या निमित्ताने मी नुसतं सूचित करते. दोन अतिशय महत्वाची भाषणं या ठिकाणी आपण ऐकलेली आहे आणि ह्यांचा प्रत्यक्ष कवितारीतीचा अनेक वर्षांचा कवितांचे ढीगच्या ढीग येऊन पडणाऱ्या जमान्यामध्ये ते कवितासारखं मासिक चालवत आहे आणि उत्तम कविता देत आहेत. त्यांचा अलीकडचा जो आहे स्त्रियांच्या कवितांचा अंक तो अतिशय उत्कृष्ट आहे. तर त्यांचं हे जे सगळे अनुभव होते या दोन्ही भाषणांनी मला असं वाटतं की आता हा दुपार आहे ते जे संपन्न होऊन गेले संबंध वाङ्मय व्यवहार ही एक सांस्कृतिक बाब असते आणि तिच्याशी निगडीत असे पुष्कळ घटक असतात. वाचक हा घटक आहे, प्रकाशक हा घटक आहे, लेखक स्वतः घटक आहे. तो लेखक मगाशी डांगे यांनी वापरलेला शब्द पुन्हा वापरायचा झाला तो वाचक तो लेखक संबंध जग किती वाचतो आहे हे त्याच्या पुस्तकातून आपल्या ध्यानात येत असतं. आणि आपल्या लक्षात येतं आजकालच्या काळामध्ये काही काही पुस्तकाची मला आठवण येते, त्यांची नावं कदाचित आठवणार पण कसं वाचलं हे त्यात आणि हे मला अगदी अनुभव जाणवलं. धूळपाटी नावाचं पुस्तक आहे आणि त्या धूळपाटीमध्ये सध्याच्या काळामध्ये शेतीचे व्यवहार कसे चालले आहेत खेड्यांमध्ये त्याचं फार प्रभावी असं चित्र. म्हणजे त्याची अमुक शेती अमुक एकर आहे ती आपल्या पदरात कशी पाडून घेतली पाहिजे यासाठी तसं राजकारण तसं खूप असं एक प्रकारचं थोडस अनैतिक अशा प्रकारचं वर्तन माणसं शेतकरी माणसं करतात याचं फार सुंदर चित्र त्या कादंबरीत आहे. किंवा कृष्णा खोत या कादंबरीच्या काळामध्ये अतिशय उत्तम. तर अशा प्रकारचं हे जे वाङ्मय वैभव आहे ते टिकवून ठेवण्यासाठी किंवा सतत निर्माण करण्यासाठी प्रकाशकाची आणि संपादकाची भूमिका किती महत्वाची आहे हे आपण या दोन्ही वक्त्यांकडून ऐकलेलं आहे आणि ते आपल्याला जाणवलेलं आहे. मला स्वतःला ते सगळं ऐकताना प्रभावित होते आणि सगळ्या या जीवन दैनंदिन धगधगत्या आणि सतत अशा म्हणजे आपल्या शरीर असतं त्याचं आतलं काय चाललेलं असलं तसं आपल्याला म्हणताला येत नाही. तसं संबंध वाङ्मयीन सांस्कृतिक व्यवहारात काय चाललेलं असतं याचा आपल्याला पत्ता नसतो, पण त्याचा थोडासा अंश या दोन्ही भाषणाच्या निमित्ताने आणि या परिसंवादाच्या निमित्ताने आपल्याला अनुभवता आला असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की हा या ठिकाणी हा कार्यक्रम पुरेसा आपल्या सगळ्यांना समृद्ध करणारा ठरला असं